नॉमेनक्लेचर फक्त लक्ष द्या. nomenclature of alcohol. आपण हा एकच टॉपिक पाहणार आहोत. नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. आजच्या तारखेत आपण हा एकच टॉपिक पाहणार आहोत. कारण कसं आहे, रिझर्व लागले सध्या काही एक चॅप्टर झाला हा, म्हणजे एक पाठ झाला की ज्यांचं रिझर्वेशन झालं नाही अजून कोणत्या गोष्टी मी सांगू शकतो. बघा, नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल मध्ये दोन सिस्टीम्स येतात. नंबर फर्स्ट कॉमन नेम सिस्टीम, नंबर सेकंड IUPAC नेम सिस्टीम. लक्ष द्या. आता कॉमन नेम मध्ये नंबर फर्स्ट कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीम मध्ये अल्कोहोलला अल्किल अल्कोहोल असं म्हणतात. काय म्हणतात? अल्किल अल्कोहोल. काय म्हणतात? अल्किल अल्कोहोल. म्हणजे अल्किल क्लोराईड जे पहिल्या चॅप्टर मध्ये होतं आपलं, तर क्लोराईड हा काढून या ठिकाणी अल्कोहोल लावतात. या जनरल फॉर्म्युला आहे ROH. काय आहे? ROH. समजलं का शेख तुला? झालं काय? ROH झालं. ROH म्हणजे अल्कोहोल. ROH म्हणजे अल्कोहोल. आता अल्कोहोल म्हणजे अल्केन मधला एक हायड्रोजन काढून त्या ठिकाणी काय लावणं? OH ग्रुप लावणं, त्याला आपण अल्कोहोल म्हणतो. आता अल्कोहोलच्या बेसिसवर आपण तीन टाईप पाहिलेले आहेत. मोनोहायड्रिक, डायहायड्रिक आणि ट्रायहायड्रिक आणि टेट्राहायड्रिक पाहिली. नाही म्हणता चौथी पोंगी. आता बघा, आपण याच्या ऑन द बेसिस ऑफ अल्किल ग्रुप प्रेझेंट ह्या काही पाहिलं नाही. अल्किल ग्रुप कोणता प्रेझेंट आहे याच्यावर डिपेंड याचं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरी असे तीन अल्कोहोलचे प्रकार पडतात. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्चरी अल्कोहोल. म्हणजे कोणता ग्रुप कधी प्रेझेंट आहे, कोणता ग्रुप कुठं प्रेझेंट आहे तो कोण. समजा अल्किल ग्रुप असा असला CH3, CH आणि CH3, तिथे CH ला OH आहे की नाही, हा झाला आयसो, म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल. मग असे ते टाईपच्या लहान ते आपण नंतर डिस्कस करूच नॉमेनक्लेचर मध्ये. फक्त लक्षात ठेवा, याच्याही ऑन द बेसिस ऑफ अल्किल ग्रुप प्रेझेंट, म्हणजे अल्किल ग्रुप कोणत्या प्रकारचा प्रेझेंट आहे त्या बेसिसवर सुद्धा याचे काय म्हणतात, याचे टाइप्स पडतात. नंबर फर्स्ट प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरी. आता नॉमेनक्लेचर मध्ये कसं असते, नॉमेनक्लेचर मध्ये एक सिस्टीम असते कॉमन नेम सिस्टीम. ते फक्त ओनली इंडियामध्ये व्हॅलिड असते. हे नाव तुम्ही जर अमेरिका, फ्रान्स, जपान मध्ये वापरलं तर ह्या नावाचं हिंदन नाही तुम्हाला. ते चालते फक्त IUPAC नेम सिस्टीम. तुम्ही म्हटलं गेले इथे एखाद्या लॅबवर आणि तुम्हाला म्हटलं द्या बरं मिथिल अल्कोहोल, तो व्हॉट मिथेनॉल, काय म्हणते मिथेनॉल, या व्हाय नॉट, ऑफकोर्स. अशा प्रकारचं कन्सल्टेशन तिथं होते. पण हे सिस्टीम फक्त इंडियामध्ये वापरण्यात येते, नॉट अदर कंट्रीज इन द वर्ल्ड. लक्ष द्या. आता अशा प्रकारचं अल्किल अल्कोहोल आहे हा. आता अल्किल अल्कोहोल म्हणजे मग प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी हे चालते, नो डाऊट. आता इन IUPAC नेम सिस्टीम 2 नंबरला काय आहे, IUPAC.
कुप्प्या. हा, नेम सिस्टीम. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट ऑर केमिस्ट झालं. याच्यामध्ये अल्कोहोल तर अल्कोहोल आला म्हणजे शेवटी ई रिप्लेस ऊन ओएल हा सफिक्स लागतो. म्हणजे अल्केन जो असते आपला, त्या अल्केन चा जो ई आहे तो रिप्लेस करून त्या ठिकाणी ओएल लावतात. म्हणून याला IUPAC नेम सिस्टीम मध्ये काय म्हणतात, अल्कॅनॉल. काय म्हणतात, अल्कॅनॉल. मग अल्केनचा ई रिप्लेस केल्यावर इथं डॅश येते की नाही, तर कितव्या नंबरले हा OH ग्रुप अटॅच आहे तो नंबर इथं दिला आहे. 2 नंबर लेशन तर 2, 3 नंबर लेशन तर 3, 4 नंबर लेशन तर 4. म्हणजे ओएलच्या आणि यांच्या मध्ये इथं नंबर दिला जातो. मी इथं एन म्हणतो डायरेक्ट. काय म्हणतो इथं, कोणताही नंबर शकतो, कोणताही नंबर असू शकतो. मग समजा आपण घेतलं की CH3, CH2, CH, OH, CH2, CH2, CH2 आणि CH. मग आता इथून का बरं जवळ कुठून येते, 1 2 3 4 5 नंबर लेवायचे. इथून का बरं 1 2 3 3 नंबर येते. मग इथं काय ना 3 नंबरले जवळ येते ना. मग इकडून जवळ येत नाही, इकडून जवळ येते की नाही. मग जिकडून जवळ येते तिकडून जायचं असतं. हा, मग 1 2 3 मग 3 नंबरले OH आहे की नाही. आणि हा कंपाऊंड कोणता आहे, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे हेप्टेन आहे. काय आहे, हेप्टेन. म्हणजे हेप आणि टे. हेप्टेन किती वेळा, 3 वेळा. म्हणजे 3 नंबरले आणि OH. हेप 3R. आणि तशा प्रकारे आपण घेतले काय एक्झाम्पल आपण CH3, CH2, CH2, CH, OH, C2, H5, CH3. कुठून जवळ येते, दोन्ही इकडून जवळ येते. मग कुठून करा एक नंबरिंग 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 झाला. आता 4 नंबरले OH आहे की नाही. 1 2 3 4 5 6 म्हणजे हेक्स. 1 2 3 4 5 6 7 हेप 10 आणि किती नंबरले आहे 4 OH. असे आहे IUPAC नेम सिस्टीम. आता लिहून घेऊ आपण थोडं आणि नंतर मग याचे नियम लिहायची गरज आहे तुम्हाला. याचे नियम लिहिणं म्हणजे कन्फ्युजन आहे. याचे नियम लिहिणं म्हणजे काय होणार, कन्फ्युज होतं. नियमावर डायरेक्ट अपोज मध्ये करून डायरेक्ट नियम कधी लक्षात घ्यायचे नाही. नियमन चाललं आता कसं असते की तुम्ही कधी मस्त टाइम टेबल केला तयार लावला भीती की आपल्याला या टाइमात अभ्यास करायचा, कधीच होत नाही. तो कधीच होत नाही. म्हणून नियमाचा अवलंब करू नका. जसं तुम्हाला वाटतं तसं करा. असे अलग अलग प्रकारचे आहे. 2 सिस्टीम आहे. लिहा, नॉमेनक्लेचर नेम सिस्टीम ऑफ अल्कोहोल. लिहा, नॉमेनक्लेचर नेम सिस्टीम ऑफ अल्कोहोल. नॉमेनक्लेचर नेम सिस्टीम ऑफ अल्कोहोल. nomenclature name system of alcohol. लिहायच्यामध्ये there are 2 type of nomenclature. थांबा 5 मिनिटं. there are 3 types करा. तिसरी आणली आहे ना, माझी होती 5
There are three type of nomenclature systems for monohydric alcohol. For monohydric alcohol, monohydric alcohol. Number first, कॉमन नेम सिस्टीम. तीन लिहून घेऊ आपण. दोन जे आपण पाहिले की लिहू पहिले आणि तिसरी एक्सप्लेन करतो. तिसरी एकदम सोपी आहे. लिहा कॉमन नेम सिस्टीम मध्ये द कॉमन नेम ऑफ अल्कोहोल आर ऑब्टेन. द कॉमन नेम ऑफ अल्कोहोल are obtained by adding WRD word alcohol, by adding word 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 alcohol after the name of alkyl group. Name of higher alkyl group. Name of higher alkyl groups includes prefix like normal, iso, neo. It is नंबर 2 लिया. कार्बिनॉल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. सेकंड नंबर आहे क्वेश्चन. कार्बिनॉल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. फक्त नाव आहे का कार्बिनॉल. CARBINOL कार्बिनॉल. सिस्टम ऑफ अल्कोहोल. क्लियर. पहिला पण याच्यामध्ये याच्या आपल्या याच्यात कसं गोराऊंड करजा आणि सगळी जर न्यू सिस्टीम आहे. आतापर्यंत सिलेबस म्हणून होती. क्लियर. अल्कोहोल आर कन्सिडर्ड ॲज derivatives of methyl alcohol. Which is called carbinol. Second point, the alkyl group attached to the carbon carrying OH. The alkyl group attached
to the carbon carrying OH group, to the carbon carrying OH group are named in alphabetical order. Then the suffix carbinol is added. Then the suffix carbinol is added. झालं. एक्झाम्पल एकच आहे याचं. CH3 C वरती H खाली H एका एक OH याला म्हणतात मिथिल कार्बोनॉल. याला म्हणतात मिथिल कार्बोनॉल. आणि हा जो असते हा असते कार्बोनॉल आहे. ज्याला OH ग्रुप वाटत असते तो काय असते कार्बोनॉल ऍटम. आणि ज्या समोर असते की नाही जे काही समोर असते समजा इथिल असतात तर काय असतं इथिल कार्बोनॉल. इथं प्रोपिल असतात तर काय असतं प्रोपिल कार्बोनॉल. म्हणजे हा ऍटम धरत नसता या जो OH आहे की नाही सी ला अटॅच तो कार्बन ऍटम सोडून बाकी जेवढं असतील तेवढं धरतात. त्याला म्हणतात कार्बोनॉल नेम सिस्टीम. त्याला म्हणतात कार्बोनॉल नेम सिस्टीम. Number third, IUPAC name system. IUPAC name system. Clear? In IUPAC name system, the E of alkane, is replaced by OL. मग समजा आता इथं अल्केन आहे तर अल्केनचा ई आहे का फक्त नाही. यात अल्किनचा बी आला आणि यात अल्काईनचा बी आला. समजा आता आपण म्हणून आलो समजा पहिल्यापासून की बा अल्केनचा ई रिप्लेस केला गेला म्हणजे अल्केनचा ई रिप्लेस केला OL न झाला हा अल्कोहोल. तर हा अल्किन मध्ये बी होते बरं आणि हा अल्काईन मध्ये बी होते. म्हणजे ई रिप्लेस करतात आपण OL न ई रिप्लेस करतात OL न. फक्त फरक एवढाच असते याच्यामध्ये C बॉन्ड C असते याच्यामध्ये C डबल बॉन्ड C असते याच्यामध्ये C ट्रिपल बॉन्ड C असते. तर अल्कोहोल तिन्ही प्रकारचे असतात.
एक तो अल्केन असू शकते, एक तो अल्किन असू शकते, एक तो मग आता आपण अल्केन म्हटल्यापेक्षा असं म्हणतो का हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणलं चालते त्याला. हायड्रोकार्बन म्हणजे द कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन अँड कार्बन. हे तीन टाईप पडतात. एक दोनच टाईप पडतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. आणि डबल दोन टाईप पडतात अनसॅच्युरेटेडच्या, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. अनसॅच्युरेटेडच्या तुम्ही डायरेक्ट शिकले ना वाटते. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन वगैरे वगैरे शिकले ना. मग पहा पुढे लिहा, त्याच्यामुळे लिहा फॉर नेमिंग पॉलिहायड्रिक अल्कोहोल. फॉर नेमिंग पॉलिहायड्रिक अल्कोहोल. पॉलिहायड्रिक अल्कोहोल म्हणजे ज्याच्यामध्ये दोन पेक्षा जास्त OH ग्रुप आहेत त्याला पॉलिहायड्रिक म्हणतात. एकापेक्षा जास्त असले पॉलिमर येतं. एका दोन असले त्याला तरी पॉली म्हणतात. असं काही नाही तुम्ही चार धरून असाल चालते. किती फक्त एक असला म्हणजे मोनो. आणि पॉलीचे प्रकार आहेत मग डाय, ट्राय, टेट्रा. पॉलीचे काय आहेत प्रकार आहेत ते डाय, ट्राय आणि टेट्रा. हे पॉलीचे. पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त. एक आणि अनेक. अनेक मध्ये कोणकोणते येतात? दोन्ही शकतात, तिन्ही शकतात, चारही शकतात. एक शकते काय म्हणजे एक सोडून एक म्हणून म्हणून आपण त्याला. आणि पॉली म्हणजे अनेक. पॉली म्हणजे काय होते अनेक. मग अनेक मध्ये दोन्ही येतात, तिन्ही येतात आणि चारही येतात आणि सो ऑन. लिहा फॉर नेमिंग पॉलिहायड्रिक अल्कोहोल ई इन द एंडिंग ऑफ अल्केन. E in the ending of alkane is written. E of the ending of the alkane. E of the ending of the alkane is replaced by the number of hydroxyl group that is di, tri, and then write the name of the and then write OL. झालं. तुम्हाला लिहितो तुम्ही काही स्ट्रक्चर आणि ते पायजावर काय कॉमन नेम ते फक्त नावासाठी आहे. हा कोणतं ते आपण दिलं की नाही. बस ती सिस्टीम नावासाठी आहे. त्या सिस्टीमचा यूज नाहीये. फक्त 3 नेम सिस्टीम आहे. त्याचं असते तुमच्या घरात युनिट किती आहे. आमच्या घरात 10 युनिट आहेत पण त्यातल्या कामाच्या दोनच आहेत. बाकीचे घरी बसल्या बसल्या खाणारे आहेत. मग तशातल्या हे 3 पद्धत IUPAC कॉमन नेम हे महत्वाचे आहेत आणि एक आयडा खाणार आहे. हा म्हणजे कार्निवल नेम सिस्टीम. आता पहा 3 कॉलम पाडा. पहिलं स्ट्रक्चरचं, दुसरं कॉमन नेम आणि तिसरा IUPAC नेम. डब्बा काय करा. स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कॉमन नेम आणि IUPAC नेम.
CH3OH हा कोणता आहे बा मिथिल अल्कोहोल मिथेनॉल नंबर सेकंड आहे CH3 CH2 CH CH3 आणि OH सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल ब्युटेन 2 आणि हे जे 2,1 हे प्रोपील नंतर दे म्हणजे इथिलला मिथिलला हे 2 3 इथिन किंवा 1 इथिन जर प्रोपील स्ट्रेट चेन मध्ये असला तर इथे प्रोपील कसं काय लिहायचं इथं प्रोपेन 1 isobutyl alcohol टू मिथिल पाहता हा आयसो म्हटला आपण आणि हा सेकंडरी कोण म्हटला नाही हा आयसो पण म्हटला कारण इथं CH2 ला त्यापैकी CH2 ला OH असते आणि इथं कशी खंडी काढलेली असते त्यावेळेस हा काय म्हणायचं आपण ज्यावेळेस CH ला OH असते त्यावेळेस काय म्हणायचं ज्यावेळेस CH ला OH असते त्यावेळेस काय म्हणायचं सेकंडरी ज्यावेळेस CH2OH ला CH2 ला OH असते त्यावेळेस काय म्हणायचं आयसो जर खंडी फुटेल असली तर बरं लिहून घ्या बाकीचे जे राहिलेले आहेत तुमचे ते राहिलेले मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकून देतो हा जे राहिलेले आहेत ते पहिले लिहून घ्या जे राहिलेले बाकीचे ते व्हॉट्सअपवर टाकतो